Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Chakku. तुला खाऊ घालतो पहिले तुझा बर्थडे थँक्यू सो मच. गुड मॉर्निंग गाईस. आतापर्यंत तुम्ही बघितलं माझा आज बर्थडे तो काल रात्री सेलिब्रेट झालाय. आणि तुम्हाला मी काल बोललेलो इकडे कैलाश पर्वत दिसतो, तो थोडासाच दिसलाय. तेव्हा मी झोपलेलो, ह्या लोकांनी बघितलाय पण आम्हाला काही दिसला नाही कारण तिकडे खूप ढगा आलेत. तुम्हाला मी दाखवतोच ते आता वरती जाऊन. आणि तुम्हाला मी थोडासा टूर वगैरे पण सांगतो आमचा कसा टूर असणार आहे पूर्ण. सो चला. हे बघा असे पूर्ण क्लाउड्स आहेत, पूर्ण क्लाउड्स. इथेच काल कैलाश दिसला होता आपल्याला पण आता काही दिसत नाहीये क्लाउड्स असल्यामुळे. सो या आतमध्ये इकडे मॅप लावला पूर्ण स्पितीचा, तर याच्यामध्ये आम्ही पूर्ण फिरण्याचं सगळं काही दिलेलं आहे आधीच. आता आपण चालू केलेली जर्नी इथून मंडीपासून. मंडी इकडे आपण ट्रॅफिकमध्ये अडकलेलो, इथून असं फिरत फिरत आपण आलो आहे. आपण असं आलो सरळ. मग आपण गेलो रकचमला, आपला टेंट हाऊस होता. तिकडून आपण गेलो चिटकुलवरून परत असं आलो आहे सांगला करून. मग आता आपण आहोत कल्पामध्ये. आता कल्पामधून आपण निघणार इथे पूवरून जाणार नाकोवरून जाणार टाबोवरून मग हे संगम पण आय गेस बघणार आहोत आपण. मग टाबोवरून जाणार कोमिक, किब्बर विलेज बघणार आहोत. मग त्यानंतर हे लसोर, हे सगळं काय येतं खूप हार्ड आहे बोलायला. काजामध्ये पण जाणार आहोत. आणि मग हे जे दिसतं ना रेडवालं, हे हा पूर्ण ऑफ रोड असणार आहे. इथे पूर्ण ओबडधोबड रस्ता आहे. प्लस कुठून लसोर इथून पूर्ण इथपर्यंत आपल्याला नेटवर्कच नसतो. म्हणजे कंटिन्यू 2 दिवस आपल्याला नेटवर्कच नसणार. आता कसं ॲडजस्ट होईल माहीत नाही. 2 दिवस नेटवर्क कसं राहणार माणूस. बट स्टील बघू, तो पण एक वेगळा एक्सपिरियन्स आहे जगापासून एकदम लांब. सो असा पूर्ण एक मॅप आहे. तुम्हाला फोटो काढायचा तर फोटो स्क्रीनशॉट मारू शकता. टिकली डिस्टन्स असा इथून मला मंडीपासून स्टार्ट केलं आहे आपण. असं फिरत पूर्ण आता इकडे आहोत. इथून असं पूर्ण हा रूट करत परत आपण मनालीला येणार. आणि मनालीवरून दिल्लीवरून मग आपला कल्याण. सो असा एक पूर्ण सर्किट आहे स्पिती व्हॅलीचा. हे सगळं फिरायला कमीत कमी 10 ते 12 दिवस लागतातच. 7 दिवसवाला पण असतो पण तो हाफ सर्किट होतो. हा पूर्ण 18 दिवसाचा आमचा आहे टूर. त्यामध्ये आपण इकडे पण जाणार आहोत. हे जे आहे ना इकडे जाणार आहोत. हे टेंटमध्ये आपण तर राहिलो आहे. ही पण कोणती तरी हे रिव्हर आहे आय गेस. आणि चंद्रताल लेक पण बघणार. चंद्रताल लेक पण खूप फेमस आहे इथलं. पुढचे स्पॉट मी तुम्हाला ऑन दी वे सांगतोच काय कसं फिरणार आहे, कुठे फिरणार आहे. आज काहीतरी 3 स्पॉट्स असणार आहे. सो लेट्स गो. जसं मी काल बोललेलो कैलास पर्वत दिसतो तो बघा समोर. हलका बर्फ सुद्धा आहे त्याच्यावरती. हा आहे कैलास पर्वत. तिकडे पण एक पर्वत आहे. असे 3 काहीतरी दिसतात आहे. तो पण एक आहे. यावर पण बर्फ आहे बघा. तुम्ही बघू शकता इकडे फक्त ॲपलचे ट्रीज आहेत. एकदम खाली आहे. माझ्या हाईटच्या थोडासा वरतीच ॲपल्स लागलेत. फक्त जरा कच्चे आहेत ते बट आहेत. आता पहिले आपण चाललोय सुसाईड पॉईंटला. जवळच आहे इकडून 5-10 मिनिटावर. आधी तिकडे चाललोय. मग पुढचा स्टॉप सांगतो तुम्हाला पुढे. मित्रांनो कॅब घातली आहे कारण ऊन आहे, टॅन होतोय. सो जरा कॅब बी घातली आहे. मी सनस्क्रीन लावते, मला कॅमेरामध्ये बघून लावते. हे सगळं आधी करायचं असतं आंघोळीनंतर. आता उन्हात येऊन लावतोय. मी कंटाळा केला लावायचं म्हणून. बघ मी गोरा तुझ्यापेक्षा. हात काळे फक्त, बाकी गोरा आहे.
आता आम्ही आलोय संगम. सुसाईड पॉईंट आम्ही कॅन्सल केला कारण तिकडे एवढं काय नव्हतं. आता इकडे एक संगम आहे, 2 नदी काहीतरी मिक्स होतात. सो बघू आता काय दिसतंय का संगम. हा संगम आहे, थोडा थोडा डिफरन्स दिसेल तुम्हाला. ती वेगळा कलर आहे, हा वेगळा कलर आहे. हॅलो मित्रांनो, मी संगमचं नाव नाही सांगितलं. हा काप संगम आहे, काप संगम. खाप संगम. खाप संगम स्पिती आणि सतलेज रिव्हरचा संगम होतो इकडे, मिक्स होतो. त्याचा थोडासा कलर पण वेगळा दिसून येतो. दोघा त्या व्हिडिओमध्ये मे बी दिसेल की नाही माहित नाही. सो आम्ही आता आलेलो आहोत नाकोमध्ये, नाको मॉनेस्ट्री. पण नाको मॉनेस्ट्री बंद आहे. सो आता नाको लेककडे चाललोय. And finally the lake is here. बोटिंग पण चालते. बोट आहे तिकडे, त्यांची असेल ती पर्सनल नेहमी. नाकोलेक डोंगरांच्या मध्ये आता तुम्ही बघितलंच किती वरती आलो आम्ही आणि त्याच्यामध्ये आलंय नाकोलेकमधून. आणि या पाणीचा सोर्स डोंगरांवरती बर्फ जमा होतो, ते बर्फ भेटून पाणी येतं खाली आणि मग हे असं लेक बनतो. विंटर्समध्ये पूर्ण फ्रीज होते लेक, हे बर्फ. तेव्हा पण मजा आली असती, पण आता आम्हाला आताच वेळ आहे. आपण सर्वाइव्ह नाही करू शकत इकडे. -मध्ये टेम्परेचर असतो, बिलो -10, -15 पूर्ण बर्फात असतो. आपण सर्वाइव्हच नाही करू शकत. गाईस फायनली आपण आलोय मम्मीकडे. म्हातारी मम्मी, म्हातारी मम्मी. थोडी म्हातारी नको जोरात नको बोलायला, लोक नावं ठेवतील. इकडे एक मम्मी ठेवली आहे, ती जराशी अशी फावडी आहे. दाखवतो तुम्हाला. 500 वर्ष जुनं आहे ती. 500 वर्ष झाले. 500 वर्ष झालं अशीच बसली आहे ती नॅचरली 1983 पासून. दाखवतो तुम्हाला पुढे. लेट्स गो. बाय व्ह्यू दाखव. इथे मम्मी बसली आणि व्ह्यू बघा इथला. मम्मीने जागा भारी निवडली आहे मरायला. ही आहे मम्मी ती. इथे शूटिंग ॲक्च्युली अलाउड नाही आहे, आम्ही दरवाजा बंद करून शूट करतोय. होता तो का ती नेपाल आहे. नेपाल तो आहे का ती? तो आहे. आतापर्यंत ती करत होतं सगळं. मॉन्क होता ना काय केस. त्या मम्मीबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर त्या फोटो टाकतो एक इकडे. त्या फोटोवरून तुम्ही वाचू शकता. तिकडे मम्मी आहे आणि इकडे एक काहीतरी आहे, मध्ये जाऊन बघूया आपण आता. वाव वाव. छोटीशी तुम्हाला माहिती देतो ह्या मम्मीबद्दल. मी नाही, हा देतोय. बोल. मी म्हणजे जेवढं वाचलं तेवढं सांगतो. मी चुकीत असू शकतो, बट एकदा ते तुम्ही आर्टिकल वाचून घ्या. बट हे मम्मी जी आहे इकडची, ते मम्मीत आपण एक शब्द बोलतो, बट तो जेंडर बेस शब्द नाही. बट जे आहे ती जी मम्मी आहे ती मेल बॉडी आहे. त्यांना मम्मी म्हणजे बेसिकली बॉडी असते जिला प्रिझर्व करतात, याला मम्मी बोलतात. बट आता तो मेल असो किंवा फिमेल असो त्याला मम्मीच बोलतात. बट ही प्रिझर्व केलेली नाही. ही नॅचरली इथे तिचे नेल्स ग्रो होतात, तिचे थोडे हेअर्स ग्रो होतात. तिचे तुम्ही स्लो ग्रोथ होते, जरा हळूहळू ग्रोथ होते, पण होते. टीथ पण व्हाईट आहे अजून, जबरदस्त. म्हणजे 500 वर्ष आधी, म्हणजे काहीतरी 14 समथिंग आय डेट त्या बोर्डमध्ये तुम्ही वाचलं असेल तर. 500 वर्ष नाही आहे त्याचे. 500 वर्ष माहित नाही लोक का 500 वर्ष बोलतात ते. बट तिकडे दिलं आहे त्या आर्टिकल ना, नाही आर्टिकलमध्ये दिलं आहे की 1975ला त्यांना
ती मम्मी त्यांना अर्थक्वेकमध्ये सापडली आणि तिकडे आधीपासनं लोक त्या माणसाला त्याला ते वर्शिप करतात, त्यांना ते पूजा वगैरे करतात त्यांची. ते एक सोल्जर होते आय गेस, सोल्जर तिकडे त्याच्यात लिहिलं आहे, ते सोल्जर होते. तो आर्टिकल जो टाकला त्याच्यात तिथं वाचून कळेल. खूप मोठ्या म्हणून आता वाचत नाही, आम्ही फुर्सतमध्ये वाचेल. मी एकदा येस, तुम्ही वाचून घ्या, तुम्हाला जर माहिती हवी असेल तर यू कॅन रीड इट. असा एक प्रॉपर व्ह्यू आहे. ते जे व्हाईट आहे ना त्यामध्ये मम्मी आहे, इकडे ती जी मूर्ती होती ती आहे, ह्याच्या वर पण तेच आहे, इकडे ते फिरवायचं जे असतं ना ते आहे, असं आहे. आणि प्रॉपर व्ह्यू बघा इथला तुम्ही, क्रेझी व्ह्यू आहे भाई. आणि हवा पण खूप आहे इकडे, तुम्हाला ते फ्लॅग्स दिसत असतील, ते फ्लॅग्समुळे तुम्हाला कळत असेल खूप हवा आहे. तुम्हाला आता सगळ्या ब्लॉगमध्ये असं वाटत असेल मी थांबून का बोलतोय, तर इकडे श्वास घ्यायला जरा त्रास होतो. कितीतरी हाईटवर 13-14 हजार फीटवर, तर इकडे ऑक्सिजनची कमी आहे. म्हणजे असं नॉर्मली जाणवत नाही, जर आपण चालतोय किंवा असं बोलतोय, जरा असं स्लोपवर चढलो तरच जाणवतं, असं बाकी उभं राहून जाणवत नाही. म्हणजे असं लांब श्वास घ्यावा लागतो, ऑक्सिजन लेवल जरा कमी आहे. पण असं काही एवढं हे नाहीये घाबरण्यासारखं किंवा शांत तुम्ही बसले ना शांत, असं तर काहीच नाही वाटत. फक्त आता मी शूट करतोय, बोलतोय, असं फास्ट चालतोय तर थोडंसं जाणवतं. आणि इकडे हे पायऱ्या आहे ना, हे पायऱ्या चढताना पण थोडं जाणवलं. आता काय नाही, आजचा एवढंच होतं. आता आपण जाऊया रूमवर डायरेक्ट, 1 तासावर रूम आहे काहीतरी. लेट्स गो. तर गाईज आता परत निघालोय आम्ही जरा चायच्या खोजमध्ये. इकडे या लोकांना चहा बनतच येत नाही. आम्ही हॉटेलवर पण त्यांना सांगतो चाय बनाव, त्यांना गाईड पण करतो अदरक फिर भी हो बराबर बना देनी चाय. तो कॉफ़ी पीना पड़ रहा है, अभी एक इधर भी ट्राय करेंगे चाय, अच्छा मिला तो. कारण चहा यांना जमतच नाही, लोक काय कसा घाटी चहा पितात काय माहिती. आणि एक मेन महत्त्वाचं टॉपिक, ज्या लोकांना गाडीचा प्रवास किंवा रोड ट्रिप आवडत नाही त्यांनी स्पिती व्हॅलीला चुकून पण येऊ नये. स्पिती व्हॅली इज कम्प्लीट रोड ट्रिप कम्प्लीट रोड ट्रिप. फक्त रोड ट्रिप म्हणजे यंगस्टर लोकांना चांगलं आहे. हे म्हातारे आजी आजोबांना आणू नका. माझ्या पप्पा मम्मी एवढे पण ठीक आहेत, त्यांना पण म्हणजे. आणि ज्यांना मोशन सिकनेस त्यांनी चुकून पण येऊ नये. इकडे पूल वाकडे सापासारखे रस्ते, म्हणजे तर एक मिनिटं 30 सेकंडामध्ये राऊंड रस्ते. पण मजा येते बघायला वगैरे चिंदी येते असं. आणि कसं आहे, आता मनालीमध्ये होतो आम्ही, मनालीपासून आलो मंडीवरून, सो तिकडे पूर्ण ग्रीनरी आहे. तर हळूहळू ती ग्रीनरी फेड होत जाते. आणि आता इकडे काहीच नाही आहे, पूर्ण इथे पूर्ण दगड. तरी या डोंगरामध्ये हळूहळू आहेच हिरवळ, मागे एकदम पण जरासं पण नव्हतं. आता आपण पुढे तिकडे जाणार आहे ना चंद्रतालच्या तिकडे चिनी मातीचे डोंगर आहेत. चिनी मातीचे डोंगर आहे, मुलतानी मातीचे डोंगर आहेत. तिकडे अख्खे मुलतानी मातीचे डोंगर लागलेले आहेत. ते तोंड रगडावं लागेल मला, तर असं गोरा होईल. काय नाही रे, गोरा दिसतोय, काय नाही होत. आजचा आपला होमस्टे दाखवतो तुम्हाला मी. आता आम्ही रूमवर पोचलेलो आहोत. असा रूम आहे आपला आजचा. हा एक मोठा बेड, तिकडे एक मॅट्रेस एक्स्ट्रा, इथे 2 सोफा, टेबल, वॉर्डरोब. इथे बॅल्कनी आहे विथ दिस व्ह्यू. इथे वॉशरूम आहे, वॉशरूम पण एकदम मोठा आहे. थैंक यू फॉर बीइंग हियर. बहुत बहुत धन्यवाद.